नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. एम-पी-एस-सी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मधील इतिहासाचे प्रश्न खरंच अवघड होते. कोणते प्रश्न सरळ होते, कोणत्या प्रश्नांमध्ये आयोगाने उमेदवारांची चांगलीच परीक्षा घेतली आणि कोणत्या प्रश्नांमधून पुढील परीक्षांसाठी वेगवेगळ्या परीक्षांसाठी महत्त्वाचे ट्रेंड दिसतात, हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण फक्त इतिहास या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण आपली सीरीज कंटिन्यू करणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर, त्यामागील ऐतिहासिक संदर्भ, अतिरिक्त माहिती आणि एम-पी-एस-सीच्या अजून वेगवेगळ्या परीक्षेसाठी लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. जर तुम्ही एम-पी-एस-सी राज्यसेवा गट ग, गट ब किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग कोणताही वेळ न घालवता आपण सुरुवात करूया एम-पी-एस-सी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मधील इतिहास विषयाचे सविस्तर विश्लेषण. मित्रांनो, 2022 मध्ये प्रश्न क्रमांक 86 पासून इतिहासाचे प्रश्न सुरू होतात. तर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 86. राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती? कोणती संघटना कार्यरत होती विचारले. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि परोपकारणी सभा. आता यामध्ये 2-3 पर्यायामध्ये संदिग्ध आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा. परोपकारणी सभा तर होऊ शकत नाही कारण आणि राज्यसभा आणि विधानसभा त्या काळी असणं तर दुर्लभ आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकसभा. लोकसभा ब्रिटिश काळात भारतात 2 प्रकारचे प्रदेश होते मित्रांनो. ब्रिटिश भारत आणि संस्थानिक राज्ये जसं प्रिन्सली स्टेट ज्याला आपण म्हणतो. जसे कोल्हापूर, बडोदा, ग्वाल्हेर, हैदराबाद. या संस्थानांमध्ये काय होतं, लोकशाही नव्हती. त्यामुळे जनतेच्या अडचणी, हक्क आणि तक्रारी मांडण्यासाठी स्थानिक पातळीवर विविध संघटना स्थापन झाल्या. कोल्हापुरात संस्थानात अशीच एक संघटना म्हणजे लोकसभा होती. ही संसदेची लोकसभा नव्हती, तर ती कोल्हापूर संस्थानातील जनतेची संघटना होती. तिचे काम जनतेच्या तक्रारी शासनापुढे मांडणे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे. त्यानंतर देशातील अशा संस्थानातील प्रजा संघटनांना एकत्र आणण्यासाठी 1927 मध्ये ऑल इंडिया स्टेट पीपल्स काँग्रेस ही स्थापना झाली. कधी झाली? 1927 रोजी. म्हणून ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेस असा उल्लेख असल्यामुळे उत्तर कोल्हापूरची स्थानिक स लोकसभा हेच येते. म्हणून ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेस पूर्वी कोणती होती मग? लोकसभा हीच होती. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 87 आहे. पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. आपल्याला ऑड पर्सन ओळखायचा आहे. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सौ लॉरा डिसोजा. 2 पर्याय क्रमांक 2 सुधाताई जोशी. पर्याय क्रमांक 3 साने गुरुजी आणि 4 हिरवे गुरुजी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साने गुरुजी. सौ लॉरा डिसोजा या महिला शिक्षण व समाजसेवा क्षेत्रातील कार्यकर्त्या होत्या. सुधाताई जोशी सुधाताई जोशी कोण होत्या? या महिला चळवळ व समाजकार्याशी संबंधित होत्या. आणि हिरवे गुरुजी सुद्धा कोण होते? महिला शिक्षण व स्त्री उन्नतीच्या कार्याशी संबंधित होते. पण साने गुरुजी का बरं विजोडे? साने गुरुजी हे मुख्यतः स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक आणि शिक्षक, समाजसेवक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे प्रमुख कार्य राष्ट्रसेवा, अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक समता आणि बालसाहित्य या क्षेत्रात होते. ते वरील तिघांप्रमाणे महिला शिक्षण व महिला संघटनांच्या कार्याशी संबंधित नव्हते. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साने गुरुजी. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 88. 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अनुताई वाघ, शांताबाई दानी, दुर्गाबाई देशमुख आणि दुर्गाबाई भागवत. मित्रांनो, पर्यायामध्ये आपल्याला दुर्गाबाई देशमुख आणि दुर्गाबाई भागवत हे 2 पर्याय दिलेले आहेत. यामध्ये सारखं दुर्गाबाई असल्यामुळे ऑप्शन आयोगाने सुद्धा आपल्याला एक प्रकारची हिंट दिलेली असते. याचं योग्य उत्तर या दोघांपैकीच आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुर्गाबाई देशमुख. 1957 मध्ये भारत सरकारने नॅशनल कमिशन ऑन वुमन्स एज्युकेशनची स्थापना केली. त्याचे उद्दिष्ट काय होते? भारतातील मुलींच्या शिक्षणाची स्थिती अभ्यासणे, मुलींच्या शिक्षणातील अडचणी शोधणे, स्त्री शिक्षण वाढवण्यासाठी सरकारला शिफारसी करणे. या समितीच्या अध्यक्ष कोण होत्या? दुर्गाबाई देशमुख. त्यामुळे या समितीला अनेकदा दुर्गाबाई देशमुख समिती 1958 ते 59 या वर्षामध्ये होती असे म्हटले जाते. तर अनुताई वाघ कोण होत्या? प्रसिद्ध शिक्षण तज्ञ होत्या. बाल शिक्षण कार्यकर्त्या होत्या.
आदिवासी व ग्रामीण शिक्षणासाठी यांचे मोठे योगदान होते. पण 1957च्या आपल्याला प्रश्नामध्ये विचारल्याप्रमाणे या राष्ट्रीय शिक्षण आयोगाच्या अध्यक्ष नव्हत्या. त्यानंतर शांताबाई दाणी या दलित चळवळी आणि महिला चळवळ राजकारणातील कार्यकर्त्या होत्या. आयोगाच्या अध्यक्ष नव्हत्या. आणि दुर्गाबाई भागवत कोण होत्या? आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध लेखिका आहेत, साहित्यिक आणि विचारवंत आहेत. स्त्री शिक्षण आयोगाशी यांचा संबंध नाही. त्यामुळे उरलेला पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3 हे दुर्गाबाई देशमुख. याच कोण होत्या? स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष होत्या. आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 दुर्गाबाई देशमुख. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 89. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते? तर आपल्याला पर्याय दिलेत आर डी भंडारे, राजाभाऊ भोळे, दादासाहेब रुपवते आणि बापूसाहेब राजभोज. तर पर्याय उत्तरे काय आहेत? पर्याय क्रमांक 1 फक्त अ, क, ड. पर्याय क्रमांक 2 फक्त अ, ब, क. आणि पर्याय क्रमांक 3 फक्त अ, ब आणि ड. आणि पर्याय क्रमांक 4 वरील सर्व अ, ब, क, ड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब, क. बापूसाहेब राजभोज यांना आयोगाने काँग्रेसचे सभासद झाले नव्हते असं दिलंय. मित्रांनो, अशा प्रश्नांमध्ये आपण थेट सर्व पर्याय बरोबर घेऊन गेलो असतो. पण याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब, क. आर डी भंडारे हे बाबासाहेबांचे अनुयायी होते. पुढे काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. राजाभाऊ भोळे सुद्धा बाबासाहेबांचे अनुयायी होते. पुढे ते सुद्धा काँग्रेसमध्ये सहभागी झाले. दादासाहेब रुपवते हे सुद्धा रिपब्लिक चळवळीतील नेते होते. पण ते सुद्धा पुढे काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. पण बापूसाहेब राजभोज यांनी काय केलं? बाबासाहेबांचे ते सहकारी होते. पण या प्रश्नामध्ये ते या प्रश्नानुसार ते काँग्रेसमध्ये गेलेल्यांमध्ये ग्राह्य धरलेले नाही. विविध पुस्तकांच्या त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल वेगवेगळे उल्लेख आढळतात. आयोगाने त्यांचा अधिकृत उत्तरात त्यांना वगळले आहे. पण त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब, क फक्त. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 90. मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेठा होत्या? तर पर्याय आहेत शिवाजी महाराज टर्मिनस व वडाळा. पर्याय क्रमांक 2 भेंडी बाजार व वडाळा. पर्याय क्रमांक 3 चर्नी रोड व वडाळा. आणि पर्याय क्रमांक 4 पनवेल व वडाळा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भेंडी बाजार व वडाळा. ब्रिटिश काळात मुंबईमध्ये मिठाचा व्यापार 2 प्रमुख ठिकाणी होत असे. वडाळा येथे मोठ्या प्रमाणावर मिठागरे होती. मीठ उत्पादन व साठवण याचे हे प्रमुख केंद्र होते. त्यानंतर भेंडी बाजार हे येथे मिठाच्या घाऊक व्यापाराची पेठ होती. विविध भागातून आलेले मीठ येथे विकले जात होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 भेंडी बाजार व वडाळा हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 91. सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती? तर सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती हा प्रश्न आहे. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आत्माराम पांडुरंग तर्खडकर. पर्याय क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तर्खडकर. पर्याय क्रमांक 3 राघो भांडारकर. आणि पर्याय क्रमांक 4 प्रत्यंग तेलंग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर या प्रश्नात 2 संस्था दिल्यात मित्रांनो. मानव धर्म सभा ही कधीची होती? 1844 आणि परमहंस मंडळी 1849. या दोन्ही संस्थांच्या स्थापनेत दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची महत्त्वाची भूमिका होती. पर्याय पाहूया आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी प्रार्थना समाज स्थापन केला. कधी? 1867 रोजी. मानव धर्म सभा किंवा परमहंस मंडळीचे ते संस्थापक नाहीत. त्यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर बद्दल आयोग नेहमी प्रश्न विचारतो. 1844 मध्ये सुरत येथे मानव धर्म सभा स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता. 1849 मध्ये मुंबईतील परमहंस मंडळीचे ते प्रमुख संस्थापक होते. जातीभेद, अंधश्रद्धा आणि कर्मकांडाविरोधात त्यांनी कार्य केले. आता भांडारकर यांचं कार्य कुठं होतं? प्रार्थना समाजातील हे प्रमुख विद्वान व सुधारक होते आणि हे संस्थापक नव्हते. आणि तेलंग हे न्यायशास्त्रज्ञ व समाजसुधारक होते. या संस्थानाचे ते संस्थापक नव्हते. त्यामुळे योग्य उत्तर आहे आपले पर्याय क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तर्खडकर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 92. उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकीक-ए-हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मेहमूद गजनी, 2 अल-बिरुनी, 3 इब्न बतुता आणि 4 अब्दुल रझाक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अल-बिरुनी. अल-बिरुनी हा मेहमूद गजनी सोबत भारतात आला होता. त्याने भारतात अनेक वर्ष राहून भारतीय समाज, धर्म, तत्वज्ञान, विज्ञान, गणित, भूगोल, संस्कृत भाषा आणि चालीरीतींचा सखोल अभ्यास केला.
तर महमद गर्दी हा कोण होता? हा स्वतः एक आक्रमणकर्ता होता. त्याने कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही. अल-बिरुनी हा याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 अल-बिरुनी. इब्न बतुता हा कोण होता? मोरोक्कोचा प्रवासी होता. त्याने रिहाला हा प्रवास वृत्तांत लिहिला. आणि 4 अब्दुल रझाक हा पर्शियन प्रवासी होता. विजयनगर साम्राज्याच्या संबंधित त्याचं कार्य होतं. तर याचं योग्य उत्तर आहे तहकीके-हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला मग? अल-बिरुनी. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 93. राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते? आपल्याला मध्यात्म युगाची आपल्याला मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण विचारले. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 बागोर, आदमगड, प्रतापगड आणि चोपनी मंडो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बागोर. बागोर हे राजस्थानातील भीलवाडा जिल्ह्यात कोठारी नदीच्या काठी असलेले भारतातील सर्वात मोठ्या मेझोलिथिक म्हणजे मध्याश्म स्थळांपैकी एक आहे. तर येथून कोणते पुरावे मिळाले? मायक्रोलिथ म्हणजे लहान दगडी अवजारे, झोपड्यांचे अवशेष, पाळीव प्राण्यांचे पुरावे म्हणजे जसे मेंढी, शेळी, शिकारी ते पशुपालन या संक्रमणाचा पुरावा सुद्धा इथे मिळाला आहे. म्हणून राजस्थानातील सर्वात महत्त्वाचे कोणते आहेत मग? मध्याश्म काळातील स्थळ बागोर. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बागोर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 94. आपल्याला जोड्या लावायला विचारलेत. महाजनपद आणि राजा यांच्या जोड्या लावायच्या आहेत. काशी, कोसल, मगध आणि वत्स यांचे आपल्याला राजे विचारलेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2, 4, 1, 3. अश्वसेन हा कोण होता? अश्वसेन हा स्वतः 23व्या जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे वडील होते. त्यामुळे काशी या महाजनपदाचा राजा कोण होता? अश्वसेन. कोसल कोसलचा राजा कोण होता? प्रसेनजित. आपण पी-वाय-क्यू असल्यामुळे आपल्याला हे माहिती पाहिजे. कोसल या महाजनपदाचा राजा प्रसेनजित. प्रसेनजित तो गौतम बुद्धाचा समकालीन होता आणि त्याची राजधानी कोणती होती? श्रावस्ती. तर मगध हा सर्वात महत्त्वाचं महाजनपद होतं. तर याचा राजा कोण होता? बिंबिसार. यांची राजधानी कोणती होती? राजगुरू आणि हा बुद्धाचा आश्रयदाता म्हणून प्रसिद्ध आहे. वत्सचा कोण होता? वत्सचा राजा कोण होता? उदयन. तर उदयन हा वत्स महाजनपदाचा राजा होता. राजधानी कोणती होती? कौशंबी आणि संस्कृत नाटकामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 95. मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. 96 हा प्रश्न देखील आयोगाने कॅन्सल केलेला आहे. 2 पैसे, 3 पैसे, 5 पैसे आणि 10 पैसे याबद्दल एक ठोस अशी माहिती नाही. त्यामुळे हा प्रश्न देखील आयोगाने कॅन्सल केलेला आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 97. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली? भारतीय फाळणी कायदा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, मसुदा कायदा आणि घटना दुरुस्ती कायदा. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हे आपल्याला विचारले. पर्याय क्रमांक 1 फक्त अ, क. पर्याय क्रमांक 2 फक्त अ, ड. आणि पर्याय क्रमांक 3 फक्त अ. पर्याय क्रमांक 4 फक्त ब. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कायदा हा एक कायदा एकदा पारित होऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि 4 यामध्ये आपल्याला खरं तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे, की या दोघांमध्येच उत्तर आहे आणि आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ब हा कायदा काय झाला? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 रोजी काय झाला? ब्रिटिश पार्लमेंटने याला मान्यता दिली. 4 जुलै 1947 हे काय झाले? विधेयक ब्रिटिश संसदेत मांडले. 18 जुलै 1947 याला रॉयल ॲसेंट म्हणजे राज्य मान्यता मिळाली आणि 15 ऑगस्ट 1947 कायदा लागू झाला आणि भारत-पाकिस्तान ही दोन महत्व दोन महत्त्वाची स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ब. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हा ब्रिटिश पार्लमेंटने मान्यता दिली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 98. भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कोठे स्थापन केली? पर्याय आहेत. तर आपल्याला ठिकाणी दिलेले आहेत. अ. मुंबई, ब. नागपूर, क. कोलकाता आणि ड. दिल्ली. तर याचं पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 फक्त अ, ब. पर्याय क्रमांक 2 फक्त क आणि ड. पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि पर्याय क्रमांक 4 फक्त ड. मित्रांनो, कधी-कधी आपल्याला पर्यायी उत्तरे जी दिलेली असतात, ती आपलं उत्तर एकदम सोपं करून टाकतात. आता यामध्ये बघा, आपल्याला माहीत नसलं तरी आपण 2 मध्ये कन्फ्यूज होऊ शकतो. पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि पर्याय क्रमांक 4 फक्त ड. का? कारण
संघटना स्थापन करताना फक्त कोणत्याही एका ठिकाणी आपण स्थापन करू. तिचं स्थान एका ठिकाणी असू शकतं. 2 वेगवेगळ्या ठिकाणी आपण संघटना एकाच वेळी स्थापन करू शकत नाही. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दिल्ली येथे काय झाली? भारत चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी HSRA नावाची संघटना कुठे स्थापन केली मग? दिल्लीमध्ये. 8 सप्टेंबर 8 सप्टेंबर 1928 रोजी दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे विविध क्रांतिकारकांची काय झाली? गुप्त बैठक झाली. या बैठकीत काय ठरलं? हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे नाव बदलून हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे असे ठेवण्यात आले. चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांची भूमिका काय होती? चंद्रशेखर आझाद हे कोण होते? संघटनेचे प्रमुख होते. भगतसिंग यांनी संघटनेची समाजवादी विचारसरणी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ड. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 99. 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मद्रास, 2 बेंगॉल, 3 बिहार आणि 4 ओडिशा. तर याचं योग्य उत्तर आहे आपल्याला माहिती आहे पर्याय क्रमांक 2 बंगाल. परत येणारा PYQ आहे मित्रांनो. 23 जून 1757 रोजी काय झालं? प्लासीची लढाई झाली. या लढाईत रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी सिराज उद दौलाचा पराभव केला. सॉरी. या विजयामागे मीर जाफरने विश्वासघात केला होता. त्यामुळे विजय मिळवल्यानंतर इंग्रजांनी मीर जाफरला बंगालचा नवाब म्हणून नेमले. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बंगाल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 100. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. इसवी सन 1206 ते 1290 या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली? संस्थापक विचारले आपल्याला. पर्याय दिलेत. महमूद गजनी, महमूद घुरी, कुतुबुद्दीन ऐबक आणि इल्तुमिश. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि क, पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि ड, पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि पर्याय क्रमांक 4 फक्त क. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1206 मध्ये गुलाम मामलूक घराण्याची स्थापना केली कुतुबुद्दीन ऐबकाने. त्यानंतर दिल्ली सल्तनतीचा हा पहिला सुलतान होता आणि त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त क, कुतुबुद्दीन ऐबक. मित्रांनो 2022च्या इतिहास विभागातील सर्व प्रश्न आपण सविस्तर समजून घेतले. प्रत्येक प्रश्नामागचं इतिहासाचं लॉजिक समजून घेण्याचा प्रयत्न केला. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच दर्जेदार MPSC हिस्ट्री अनालिसिससाठी सक्षम कॉम्पिटिटिव्ह अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2023च्या वर्षाच्या इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं सखोल विश्लेषण करू. तोपर्यंत अभ्यास करा, सातत्य ठेवा. धन्यवाद. जय हिंद.